जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 11 भाग 2। सत्याबद्दल अनभिज्ञ राहून प्रत्येकाने आपणास कशात ना कशात बद्ध करून घेतले आहे। वैचारिक तटबंदी स्वीकारून त्या मान्यतेतच बद्ध होत आहोत। मान्य केलेल्या धर्मग्रंथाचीच तटबंदी निर्माण करून घेतली आहे। पंथ संप्रदाय जातीपातीमध्येच अडकून राहिलो आहोत। त्या शब्द ज्ञानात अडकून राहिलो आहेत। शब्द जेथे संपतात मग ते शब्द धर्मग्रंथाचे का असेनात, तेथेच अंतस्तत्वाची प्राप्ती होते, खऱ्या जीवनास सुरुवात होते। पण शब्दाची तटबंदी करून स्वतः बंदिवान झालो आहोत। स्वतत्वाच्या उपलब्धीमध्ये आपणच भिंत उभी केली आहे। आपणच आपले प्रतिबंधक आहोत। म्हणून अंतस्तत्वाचा ज्यांना शोध लागला तेच सत्याप्रत पोहोचू शकतात। पोहोचले ज्यांनी या अंतस्तत्वाची पूर्णपणे प्राप्ती करून घेतली त्यांना अरिहंत सिद्ध म्हणतात। अनुकूल निराकूल स्वरूप असलेल्या स्वतत्वाची उपलब्धी होणे यातच जीवनाची सार्थकता आहे, पूर्णता आहे। हे सौख्य प्रत्येक आत्म्याला उपलब्ध करून घेता येते। तो मार्ग कोणता याचाच उपदेश अधिकार संपन्न अरिहंतांनी दिव्य ध्वनीच्या द्वारे दिलेला आहे। संपूर्ण आत्म्यासाठी असलेला आत्मधर्म अरिहंतांनी उपदेशिला आहे। बाहेरील विस्तार रूप जे अनात्म रूप होते ते पूर्णपणे त्यागण्यात ज्यांनी विजय प्राप्त केला त्यांना जिन व त्यांनी उपदेशाच्या धर्मास जैन धर्म असेही म्हणतात। जैन धर्म हा आत्मधर्म सार्वधर्म आहे। तो व्यक्ती समाज पंथ राष्ट्र एवढाच मर्यादित स्वरूपाचा नसून विश्वधर्म आहे। ज्याला अंतस्तत्वाची उपलब्धी झाली त्याच्या जीवनाची मंगल प्रभात होते। त्याच्या जीवनाचे नवीन दालन उघडले जाते। एका अपूर्व जीवनास सुरुवात होते। एका नवीन जन्मास सुरुवात होते की त्या प्रकारचे जीवन यापूर्वी कधीच नव्हते। अधिक श्रेष्ठ वस्तू हाती लागताच कनिष्ठ वस्तू सहज गळून पडते। परमवितराग विलक्षण शांती व विलक्षण सुखद अनुभवाबरोबर ती अवस्था सदैव प्राप्त व्हावी अशी सहजच इच्छा निर्माण होते। त्या सुखद अंतस्तत्वाची सदैव ओढ लागून राहते। पण आत्मस्थिरतेत राहता न आल्याने नाईलाजाने शुभ भावात रुकतो। कारण शुभ भाव व अशुभ भाव यातील फरक स्वतः ते करूनच कळाला आहे। अशुभ प्रवृत्तीरूप मायाचार लपविण्यातील आकुलता व परिश्रम जेव्हा जाणवतात तेव्हा दुसऱ्याला सुखवणारी सदाचार रूप शुभभाव रूप वृत्ती अफाट शक्ती उत्साह मनशांती प्रदान करते। तसेच शुभभाव व परमशांत रूप अंतस्तत्वातील फरक तेव्हाच कळून येतो जेव्हा आत्मस्थिरतेतील अनाकुल सुखाचा अनुभव येतो। तेव्हाच शुभभावातील आनंद ही अंतस्तत्वातील तुलनेत किती नगण्य आहे याची कल्पना येते। हा बोधच सर्व आत्मे समान आहेत याचे ज्ञान करून देतो व नंतर आत्मदर्शी व्यक्तीला चारही गतीतील विभिन्न शरीरातही एक परमवितराग रूप चैतन्य प्रभूचेच दर्शन व्हावयास लागते। माझ्याप्रमाणेच सर्व प्राण्यांना सदैव सुखाची इच्छा असणारच, तेव्हा माझ्याकडून त्यांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या निर्मल प्रवृत्तीवर सहजच आळा बसला जातो। सर्वांचाच जगण्याचा हक्क स्वीकारला जातो व त्या स्वरूपात अंतःकरणपूर्वक अहिंसा सत्य अस्तेय परिग्रह परिणाम परस्त्री त्याग वृत्ती सहजच स्वीकारली जाते। अंतदर्शन हेच उन्नत मनोदशेमागील आत्मविकासातील प्रमुख कारण होय। नराचा नारायण करण्याची अपूर्व ताकद आत्मदर्शनाचीच। परमशुद्ध अंतस्तत्वाचे स्वरूपच परिपूर्ण स्वयंपूर्ण विज्ञानघन आनंदघन। त्यात सुखाच्या कमतरतेच्या निदर्शक इच्छेचाही अभाव आहे। पूर्णतेचे रूप
अंतस्तत्व, त्यामुळे धनदौलतीची गरज नाही. पूर्वपुण्याचे फलरूप हा धनाचा स्त्रीपुत्रांचा जोडलेला संयोग संबंध, बस. यापेक्षा वेगळा अर्थ त्यांच्यात दिसत नाही. निरोगी शरीर, सुंदर काया, आज्ञाकारी पुत्र, सुशील पत्नी, भौतिक ऐश्वर, सर्व इष्ट संयोग हे प्रशस्त शुभ भावनेचे फल आहे. रोगी शरीर, कुरूप काया, कलहप्रिय पुत्र पत्नी, दारिद्र्य आणि सर्व अनिष्ट संयोग हे पूर्वी केलेल्या हिंसा, असत्य, चोरी, कुशील, छळ, कपट, मायाचार यांचे फळ आहे. शुभ प्रवृत्तीचे फळ अशुभ प्रवृत्तीच्या फलाच्या मानाने कमी दुःखाचे, पण शुभ वा अशुभ दोन्हीही बाह्य विस्तार, या दोन्हीमुळे अनात्मरूप शरीराचीच प्राप्ती. अंतस्तत्वाच्या प्राप्तीतील हाच अडसर. याची खात्री पटल्याने भौतिक ऐश्वर्याने मदांध होऊ शकत नाही. परमवितराग रूप श्रेष्ठ रूपाची ओढ लागलेला अशुभाकडे प्रवृत्त होऊ शकत नाही. तेव्हा सहजच शुभ प्रवृत्ती रूप व्यापार करताना आढळतो. पूर्व पुण्याईमुळे मिळालेल्या संपत्तीचा उपयोग गरजवंतांना आहार, औषध, शास्त्र, शिक्षण, कपडालत्ता, आर्थिक मदत इत्यादी रूपाने करतो. तेथे दीन, दारिद्री, अनाथ, अपंग सर्व जीवाबाबत कारुण्याचा, वात्सल्याचा महापूर दुथडी भरून वाहू लागतो. सर्व जीवांचे वास्तविक स्वरूप पूर्ण सुखाचे. तो त्याचा जन्मसिद्ध हक्क. सुखासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या ज्या अज्ञजनांना अंत्यस्तत्वाचा बोध झालेला नाही, स्वतःच सुखमय असूनही ते प्राप्त करू शकले नाहीत, त्याबद्दल अनुकंपा निर्माण होते. सर्व जीवांना स्वतःच्या सुखमय स्थितीची प्राप्ती हो, अशा महान विश्वकल्याण भावनेचा उगम आत्मदर्शित झालेला असतो. केवढी ही विचारांची उदात्तता, केवढा हा मनाचा मोठेपणा, केवढी मनाची उत्तुंगता, चराचर सृष्टीच्या कल्याणाचे केवढे हे हृदयंगम दर्शन. चित शक्तीचे संपूर्ण वैभव प्राप्त करून घेतलेल्या, पूर्ण शुद्ध आत्मरूप झालेल्या अरिहंत व सिद्धांच्या ठिकाणीच जीवनातील संपूर्ण निष्ठा समर्पित केली जाते. जे अजून पूर्णतेच्या मार्गाची वाटचाल करीत आहेत अशा निर्ग्रंथ साधूबद्दल विनय, भक्ती, श्रद्धा, बहुमान दाटतो व ती भक्ती आहार, औषध, शास्त्र व अभयदान रूपे सहजच व्यक्त झालेली दिसून येते. राग द्वेष रूप भावनाच चतुर्गती रूप संसार भ्रमणाची कारणे आहेत. याची जाण आल्यामुळे कषायांची मंदता निर्माण होते. परनिंदा व आत्मप्रशंसा टाळली जाते. शत्रूबाबतही क्षमाभावी राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. संसार, शरीर, भोग, उपभोग याविषयी उदासीनता, विरक्ती निर्माण होते. उरते केवळ एक अंतस्तत्वाची तीव्र ओढ